नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जलसंपदा विभाग यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध पदांसाठीची भरती गट ब आणि गट क अराजपत्रित सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत विविध पदांचा जो निकाल आहे तो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पाहू शकता जी कट ऑफ आहे प्रत्येक परिमंडळानुसार ती जाहीर करण्यात आलेली आहे. प्रत्येक परिमंडळासाठीचे कट ऑफ मार्क्स इथे जाहीर करण्यात आलेले आहेत. देण्यात आलेलं आहे परिमंडळ निहाय कागदपत्र पडताळणीसाठी यादीचे कट ऑफ मार्क्स. परिमंडळ पाहू शकता अधीक्षक अभियंता याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. यानुसार इथे जी अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे परिमंडळ निहाय कागदपत्र पडताळणी यादीचे कट ऑफ मार्क्स यानुसार अधीक्षक अभियंता दक्षता पथक संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग संभाजीनगरसाठीची, यानंतर पुणे परिमंडळासाठीची आहे, अमरावती आहे, कोल्हापूर आणि नागपूर यासाठीची आहे. यावर लिंकवर क्लिक करून तुम्ही जी कट ऑफ आहे प्रत्येक परिमंडळानुसार जी कट ऑफ आहे कागदपत्र पडताळणीसाठीची ती जाहीर करण्यात आलेली आहे. प्रत्येक पदानुसार ती चेक केली जाऊ शकते. पाहू शकता जलसंपदा विभागाच्या आस्थापनेवरील जलसंपदा विभागाच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील कागदपत्र पडताळणी यादीनुसार कट ऑफ मार्क्स आहेत. परिमंडळाचं नाव आहे अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर. यानुसार संवर्गाचे नाव आहे सहाय्यक आरेखक. यानुसार पाहू शकता संवर्ग आहे. संवर्गामध्ये मेरिट नंबर आणि मार्क्सचे कट ऑफ आहेत. संभाजीनगरसाठी सर्वसाधारणमध्ये पाहू शकता 156ची कट ऑफ आहे. महिलांसाठी आहे 140. यानंतर मेरिट नंबर आणि मार्क्स आहेत. यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठीची कट ऑफ आहे ही देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठी परिमंडळानुसार प्रत्येक पदासाठीची कट ऑफ जी आहे म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठीची कट ऑफ आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. जे उमेदवार ह्या कट ऑफ मार्क्समध्ये जास्त मार्क्स आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि यासाठीची जी कागदपत्र पडताळणीची यादी आहे ती लवकरच अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर लवकरात लवकर जाहीर केली जाणार आहे. डिटेलमध्ये जी माहिती आहे ती लवकरच जाहीर केली जाईल अधिकृत वेबसाईटवर. जे कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं, त्याचबरोबर जी वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट आहे कागदपत्र पडताळणीसाठीची ती सुद्धा जाहीर केली जाईल. कट ऑफ मार्क्स यासाठी प्रत्येक परिमंडळानुसार चेक करणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या परिमंडळामधून परीक्षा दिलेली आहे त्या परिमंडळानुसार पदानुसार तुमचा जो निकाल आहे म्हणजे त्याचबरोबर कट ऑफ मार्क्स आहेत ते चेक करणं आवश्यक आहे. कारण त्यावर आधारितच जी कागदपत्र पडताळणी आहे ती केली जाणार आहे. अधिकृत जे प्रसिद्धीपत्रक आहे लवकरच जलसंपदा विभागाकडून जारी केलं जाईल. त्यानुसार जी कट ऑफ आहे त्या कट ऑफनुसार कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. याबद्दलची पुढची अपडेट लवकरच जाहीर केली जाईल आणि यासाठीच ज्या पुढच्या अपडेट आहेत त्यासाठी आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.